आवरा सामान आहे ना काही कोणता कोणाला काही झेपत नाही. अरे कुठे आले कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे म्हणजे तसा आपला नेहमीचा प्रश्न खात्याना खायलाच पाहिजे. आजचा ब्लॉग 2 वाजायला आलेत आणि चालू करते. विषय असा आहे की राजेदादा तुम्हाला माहिती होता, सिकंदरदाचा भाऊ राजेदादा बेल्जियमला गेलता. म्हणजे तिकडं त्यांचा जॉब होता, म्हणजे जॉबच्या निमित्ताने बोलते जॉबसाठी गेलता बेल्जियमला. 1 वर्षभर बेल्जियममध्ये होता. तर आता तो आज बेल्जियमशी येणार आहे. तर सगळे एक्साइटमेंट आहे. रास मी मागं डेकोरेशन बघू शकतो. आणि श्रिया, रुपेश दादा, वहिनी सगळी गेलेले आहेत काश्मीरला फिरायला. तर आता इथंशी मी, रितेश दादा, वहिनी म्हणजे सिकंदर दादाने आणि मी डेकोरेशन करून गेलतो. त्याच्यानंतर रितेश दादा आला. रात्री फ्रीज उचकतं लिंबू तर तिथे त्या कोपऱ्याने ते वरती हां ते खालती बघा किती वाजता 2 वाजता लिंबू सरबत करून पितो यो. तर आता आम्ही जरा जाणार आहोत एअरपोर्टवर. आणला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसा काय केलं आम्ही मस्तपैकी. आतला पण डेकोरेशन आहे पण तो रिव्हील नाही करायचा. व्हिडिओ घेऊ बोलतोय. थांबा दाखवतो आधी बाहेरचं डेकोरेशन. सिनेमॅटिक्स चेक करा. गुलाबाचं फूल रात्री 12 वाजता जाऊन गुलाब आणल्यात आणि तो मी बुके बनवले. हे टिश्यू पेपर बघताव ना कशापासून घेतलेलं माहिती का? हे किचनमधले आहेत ना, हा ह्याच्यापासून बुकेचं मी डेकोरेट केलं तो. आणि तुम्ही पुढचा हे बघा. वाव आईच्या गावात पाहायला लागला वेगा बघा. बाबू झोपले कसा झोपून हां डेकोरेशन करून जमलं इथं. तुम्हाला इकडचं डेकोरेशन दाखवतो. हे बघा, हे तर दादा आणि आम्ही गेलता आणि हे श्रियाने दिलेलं आहे. वेलकम टू पल्लू काकू अँड चाचू ना. हॉलमधलं आपलं डेकोरेशन तर आहेच. काका झोपले. हे नुसतं लिंबू सरबत पिते. हे बघ, टाक ना फ्रीजमधला ब्लूबेरी. सो ब्लूबेरीचं आहे. यो टाक जरासा टाका, नाही तर गोड होतं जास्त. ना लिंबू टाकलास तरी चालेल. तब्बल 2 वाजायला आल्यात आणि हे खेळ चाललं ना आमचं. आत्या आणि काका तो झोपलं धाराडूस. 2 वाजल्यात. आपल्याला 3पर्यंत निघायचं आहे. 3:30 तुम्हाला वाटत असेल मी एवढा हलू का बोलतं. घरात सगळी झोपले नाही, चप्पल विकून मारतील सगळी. म्हणजे बाबू झोपले, आत्या काका. तर आता मी पण जरासा झोपतो ना. डायरेक्ट ड्रेसिंग कपडे घालतो. जरा नवीन एअरपोर्टला जायचं ब्लॉग बनवतो तेव्हा भेटतो तुम्हाला. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. दादाचे रिॲक्शन बघण्यासारखे असतील. कसा काय झोपतो. झोपेतून उठल्यावर रेडी झाल्या भेटतो. तो थांबल्यावर राजादा त्यांच्यावर फुला घेऊन थांबले. तर आता येतील थोड्या टायमातच दाखवतो तुम्हाला. फायनली आलेले आहे. आवरा सामान आहे ना काही कोणता कोणाला काही झेपत नाही. अरे आले त्या साईड नाही. इतका सामान घेऊन आलं रास. तिकडे अर्धी पब्लिक थांबलेली आहे सगळी. अरे गुलाबाचे फुल आणल्यात कास. जीएफला द्यायचे होते, चोरून आणले. चला घरी गेल्यावर भेटू. अरे खुश कसा वाटते? लय गरम होतं. आई शपथ गरम होतं बोलतं. परत आले.
चला. सो फायनली पोचलो बॅगा बिगा घेऊन. हे बघा गुलदस्ता कोण काय पण बोटा इटा दाखवतोय. कसे कपडे घातले बघा. चला. अरे इथं तुम्ही आला राजा दादाला घेऊन यायचा तर कुठे विसरला का काय? विसरलंय. सगळं आलो आम्ही तशी. इथे सेटअप रेडी आहे सगळं. इथे फुगे बिगे सगळं थांबलंय. कुठे आलाच नाही का अजून? टप्पे टप्पे. अरे हा त्यांना वाटा ना सगळं. हा बरोबर तुला यायला टाकलं नव्हतं. अरे कुंजवडे आले. तुम्ही सगळे इकडे आले. अरे चला. अरे बापरे. सजावट करून ठेवले. विराट कोहलीने ब्रँड एम्बॅसेडर केलेला आहे फायनली. थांबा काका तुम्ही आधी बॅग उचला नंतर दिल घ्या. खुश. अरे भाई झोपेतून उठले वाटतं आताच. बरोबर उठला. काश्मीर आरती आरती बेलजियम. उठली का नाही? मिठाई काय आहे क्या? काजू कतली. काजू कतली फेवरेट. फेवरेट. तुळशी का? चला. अरे स्वागत स्वागत स्वागत. अरे डोले बंद कर. अरे डोले बंद कर. अरे काय यार डोले वगैरे ठेवलं. चला आतमध्ये आलेले आहेत. अरे तू पण आला. सो गाईस तुम्ही बघितलं असाल आत्ता लहर होती. कारण की कुठली आई काही झालं तरी 14 महिन्यानंतर पोरगा बाहेर देशात आईला भेटतं. म्हणजे कुठली आई लढणारच छोट्याच्या पोरावरती. त्यामुळं ते इमोशनलचे आसू आहेत बाई. समजून घ्या. काय नाही तर आत्याच्या खुशीचे आसू आहेत. तर काय नाही पाहुणे आलेत. पाहुण्यांची सोय करूया आपण. सकाळचे 5 वाजता थंडा पिता. इकडे पोऱ्या दुखते. तू काय व्हिडिओ काढतो नक्की? तर आता झालं सगळा. सगळी घरी जायला आली. चाललं राजाचे मित्र घरी. आता दात घसून कामाला लागला. चाललं सगळी घरी. बाय बाय.
झाला सगळा सगळी आली इकडे बाई कसला डेंजर बोलते काश्मीरची शिवा देते मला नुसता तोंड बघा आता बोल गावठी मारले त्यांनी आता लिटरली कधी शिवा देत नाही पण आज शिवा देत फुल डेंजर बोलालता का तुला कोणता तुला बोलू भेटतील पैसे भेटतील मला टाका पैसे टाका आता काका वोट कुणाला कडशी राहते त्या सांग का आता इलेक्शन आहे ना आज आज मग आज इलेक्शन आहे आपला 13 तारखेला माझं जिथं नाव येईल तिथं तुझं नाव आहेच ना सिकीला 5:20 झालं तर आता झोपू उद्या कोण कोण पाहुणे येतील कोण कोण नाही बघू आता तर झोपतो बाई राज झाला करायला झोपतो दादाचा कॉल सिकंदर दादाचा बोलते मी तर दायराडूर पंढरपूर चला झाला आता साफसफाईला लागा हे साफसफ करा चला झोपतो आता इथं फोटो काढा ना वेलकमचे ते कसं बसून सकाळचं 6 वाजल्या आणि नाचतंय बघा सकाळचे 6 वाजल्याने 6 आणि नाचतं बाई हे झोप नाही का हे जात्या उजाडला बाहेर काका चालायला पण गेलं तरी हे नाचतं ना अजून झोपत नाही सो गाईज चला तर आपला ब्लॉग समाप्त करायची वेळ आलेली तर इथेच आपला ब्लॉग एंड करू तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता बघितलं असा राजा दादा आला तर आता उद्या परवा पाहुणे चालूच असतील तर आम्ही 13वांच्या दिवशी जर कुठं घराच्या बाहेर गेलो कुणाला का सामान आणलेलं आहे राजा दादानी सगळ्यांसाठी तो जर वाटायला गेलो सामान कुठं काय तर कसं काय बघूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपल्या म्हणजे कंटिन्यू मतलब सबस्क्राईब करून ठेवा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच पाहिजे चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय